नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोदी कथा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नंदीवाला या कथेचं श्रवण करणार आहोत. चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. नंदीवाला, लेखक व्यंकटेश माडगुळकर. आम्ही सोलापूर मार्गाने अकलूजला जायला निघालो होतो. गाडी बऱ्या वेगाने चालली होती. सोलापूर मार्गाने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उत्तम सृष्टी सौंदर्य दिसेल अशी आशाच नसते प्रवाशांची. तरी आपण सकाळची सुरेख वेळ होती आणि बरडमाळा राणीसुद्धा सौम्य दिसत होती. मध्येच कुठे एकाकी उभे असलेले बाबळीवरील कोतवाल पक्षी, तर कुठे पंचरंगी पाखरे निवांत बसलेली दिसत होती. मध्येच आमच्यासोबत बसलेले एक गृहस्थ म्हणाले, "ही बघा, नंदीवाल्यांची पाले." मी डाव्या खिडकीतून पाहत होतो. उजवीकडे पाहिले तर खरेच माळावर पाखरांचा थवा उतरावा तशी पाले उतरली होती. काही नाही तरी 100-125 पाले असतील. मुले माणसे हिंडत होती. कोणी हुशार चित्रकाराने निसर्गचित्र रंगवल्यासारखी ही नंदीवाल्यांची वस्ती आकर्षक दिसत होती. सुगीच्या दिवसात आमच्या गावी येणारा काळा कोट आणि जरीकाठी रुमाल बांधलेला नंदीवाला मला आठवला. जानेवारी महिना सरता झाला आणि शाळूची पिके निघू लागली की एखाद्या सकाळी गुबगुबू गुबगुबू असा आवाज कानावर येई. गावठी सनई वाजे. दाराबार येऊन पाहावे तर 2-3 नंदीवाले दिसत. एखादा मिशावाला असे, बाकी दोघे पोरसवदा असत आणि त्यांच्याबरोबर रंगीबेरंगी झुली घालून सजवलेला तो प्रचंड मोठ्या गुण्या बैल दिसे. तेव्हा गीर, हरियाणा वगैरे बैलांच्या जातीसंबंधी माहिती नव्हती. पाहिलेले असत ते सगळे टोकदार शिंगाचे, कोसले रंगाचे खिल्लारी बैल. त्यामुळे हा हत्तीसारखा प्रचंड ढवळा बैल, त्याची गोल शिंगे, काळेभोर नाक पाहिले की ओते ओढणारा हा साधासुधा बैल नाही, खरेच नंदी आहे असे वाटे. शिंगांना पितळी शेंब्या घालून चित्रविचित्र रंगाच्या कपड्याने ती सर्व आळपलेली, शिवाय रंगीत रुमाल बांधलेली, कपाळावर गोंडे, जांभळ्या एवढ्या मोठ्या दृष्टमण्यांच्या माळा, गळ्यात साखळी, माळा, गंडे, घंटा, पाठीवर सुंदर रेशमी झूल, तिच्यावर काळ्या पांढऱ्या दोऱ्याने चित्रे भरलेली, पुढच्या दोन्ही पायात रुपयाची तोडे, असे या नंदीचे रूप मोठे छान सजवलेले असे. पिपाणी वाजू लागे, डफडे वाजू लागे. हळदी कुंकवाने माखलेले पुढचे दोन्ही खूर घेऊन नंदीबैल दारात आला की कोणी सवासन घरातून येई आणि त्याच्या पायावर पाणी ओतून हळदी कुंकू वाही. काळ्या वर्णाचा आणि कानात सोन्याची भिगबाळी घातलेला नंदीवाला हेल काढून म्हणे, "अर माझ्या गुन्या बैला, पाटील साहेबांनी हे साल बरं गेलं, मोहरचं चांगलं जाईल का?" यावर गुन्या बैल, "होय होय" अशी मान हलवी. त्यावेळी त्याच्या गळ्याची पोळी हले, मोठे वशिंड हले, शिंगांना आणि गळ्यात बांधलेल्या घंट्या वाजत. ती भली मोठी शिंगे, ते मोठे थोरले तोंड हले की मोठा आणि खरा खरा आशीर्वाद मिळाला असे वाटे. गुन्या बैलानं होकार भरला की नंदीवाला गुबगुबू गुबगुबू असा आवाज, अशा शब्द आपल्या तालवाद्यावर करी. लोकांचा वेळा लगेच भोवती पडे. पोरे टोरे आणि मोठी माणसेसुद्धा नंदीकडे कौतुकाने बघत उभी राहत. "अरे माझ्या शंभूशंकराच्या बैला, औंधा गावावर काही आपत आहे का? प्लेग, महामारी, तापसर असा काही घाला येईल का?" मान हलवून नंदी नाही नाही म्हणे आणि मोठ्याने ओरडून नंदीवाला सांगे, "नाही म्हणतो, नाही नाही म्हणतो, गुबगुबू गुबगुबू गुबगुबू." पाटलाला आणि सगळ्या गावकऱ्यांना बरे वाटे. हे काही वेळ चाले. पदरात शेर मापटे जोंधळे पडले की नंदीवाला पुढच्या वाड्याकडे जाई. नंदी बैल गाव घेऊन गावोगावी फिरणे हा एवढा एकच उद्योग नंदीवाले करत नसत. गावातील कोणा शेतमजुराला वाडीदिडीन धान्य द्यावे आणि ते पुढच्या वर्षी वसूल करावे. एखादा देखणा खोंड या गावी खरेदी करावा, सांभाळावा आणि वर्षभरात जास्त किमतीला विकावा, असेही त्यांचे चाले. पुढच्या वर्षी मनाचे 1.25 मन घालीन या बोलीने नंदीवाल्याकडून घेतलेले
धान्य कोणी परत केले नाही अशी ओरड कधी मी ऐकलेली नाही. चिठ्ठी चपाटी नसताना हा व्यवहार चोख पाळला जाई. सुगी सुरी झाली की परदेशी पाखरे जशी आमंत्रण न करता येत आणि आपला शेर घेऊन जात, तसे नंदेवालेही येत आणि आपला शेर वसूल करून जात. त्यांची उतरण्याची जागा ठरलेली असे आणि प्रत्येक वेळी तेच कुटुंबही ओढ्यापलीकडे गावाला लागूनच रान होते. या रानात दरवर्षी त्यांची पाले पडत. या रानाच्या आसपास कोणाचे हिरवे शेतमळे बागा नव्हत्या. या भटक्या लोकांविषयी लहानपणापासून फार मोठे कुतूहल माझ्या मनात आहे. कधी काळी एकदा सगळ्या बापातून सुट्टी घ्यावी आणि एका नंदीवाल्याबरोबर गुबगुबू गुबगुबू असा आवाज करत गावोगाव हिंडावे, पालात राहावे, उघड्यावर बसून भाकरी खावी, कुत्री घेऊन ससे घोरपडीची शिकार करावी आणि आपल्या या मराठी मुलकात मैलोगंती पायी हिंडावे असे मला फार वाटते.